आणि थेट जाऊयात आंतरवाली सराटीमध्ये विखे पाटील बोलतायत. विविध उपस्थित केलेले मुद्दे या संदर्भात चर्चा केली. यापूर्वी वेळोवेळी मान्य जरंगे पाटलांनी केलेले जे उपस्थित केलेले मुद्दे होते त्यामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब आणि आपल्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक निर्णय आपल्या सरकारने केले. आता त्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत आहेत आणि त्यामुळे समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. विशेष करून जात पडताळणीचे दाखले देताना येणारी विसंगती, होणारा विलंब, जाणीवपूर्वक दाखले नाकारण्याची जी काही प्रक्रिया आहे, काही अधिकाऱ्यांच्या स्तरावरून जाणीवपूर्वक ते होते असा एक त्याच्यामध्ये मूळ आक्षेप आहे. काही वस्तुस्थिती काही बाबतीमध्ये खरी आहे आणि त्यामुळे केवळ शासनाला बदनाम करण्याची भूमिका या बाबतीमध्ये काही अधिकारी घेत आहेत असं तरी सध्या समोर चित्र जे आलेलं आहे. आता ज्या 58 लाख नोंदीचा उल्लेख सातत्यानं होतोय त्या संदर्भात काही आता दाखले दिले गेले आहेत काय, आता बायल्यावरून लोकांना दाखले देण्यासंदर्भातही त्यांची मागणी आहे आणि ती काही चुकीची असं मी म्हणत नाही. जी काही प्रचलित पद्धतीप्रमाणे त्याला वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर एक मोहीम घेऊन या संदर्भात कारवाई करावी लागेल आणि विशेष करून त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये होणारी अडचण, मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या मिळत नाहीत, त्याचा स्वाभाविकपणे परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो आणि तो एक रोष निश्चितपणे शासनावर आहे. अशा अनेक विविध अशा प्रकारच्या मागण्या होत्या. मध्यंतरी काही दाखले जात पडताळणीने दिलेले सर्टिफिकेट रद्द करण्याचे काही उदाहरणं समोर आलेली आहेत. त्याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप झाला अशी चर्चा, अशी त्या काही मुद्दे आहेत. तर या सगळ्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे. अशा राजकीय हस्तक्षेपामुळे जे लाभार्थी आहेत किंवा जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या दाखले रद्द होत आहेत हे अतिशय शासनाला मान्य होणार नाही. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पातळीवर त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. पुन्हा असे प्रकार होणार नाही आणि या संदर्भामध्ये एक बैठकही आमचे सहकारी प्रसाद लाड यांनी घेतली. आता त्यातून ज्यांच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाचं निवारण करण्याच्या संदर्भात आता सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या माहितीबद्दल एक पुन्हा आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांची एक बैठक आता बोलवलेली आहे. त्यामध्ये सगळ्याच ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, नाकारले किंवा बऱ्याच वेळा असे उत्तर मिळतात की अर्ज येत नाहीत. कारण अर्ज दिल्यानंतर जर ते नाकारलं जाणार असेल किंवा अर्ज छाननीमध्ये विलंब होत असेल तर स्वाभाविकपणे लोकांमध्ये एक शंका आहे की मग आपण अर्ज का करावा. तर त्या संदर्भात काही ठोस आपल्याला कार्यक्रम हातात घ्यावा लागेल. त्याचा मी काय आता आमच्या उपसमितीमध्ये आम्ही निर्णय करतोय आणि अनुषंगिक बाकीच्या बाबीची आज चर्चा झाली. सरकारच्या वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे एक समाजामध्ये एक वातावरण तसं सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचं सातत्यानं या बाबतीमध्ये आढावा होत असतो आणि त्यांनी त्यांच्या पुढाकारानंच आता जे जे निर्णय आपण केलेत ते निर्णयाची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे. राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यापासून त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उचललेली पावलं ही सर्वांना माहीत आहे. त्यांचंही या विषयामध्ये बारीक लक्ष आहे. आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई नवीन आहेत, परंतु स्वर्गीय अजितदादांनी सुद्धा याच्यामध्ये जो घेतलेला पुढाकार मला वाटतं ताईंनी सुद्धा याच्यामध्ये आता विशेष लक्ष दिलेलं आहे. म्हणून शासनाची भूमिका अतिशय सकारात्मक आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होते. काही दुर्दैवाने काही ठिकाणी विघ्नसंतोषी लोक आहेत
अंमलबजावणी होण्यामध्ये विलंब करतात, हाणून पाड शासन निर्णय कसे हाणून पाडले जातील, समाजामध्ये कसा शासनाबद्दलचा रोष निर्माण होईल, या संदर्भात काही आता उदाहरणं समोर येत आहेत. आम्ही निश्चितपणे ते चौकशी करणार आहोत. परंतु लगेचच 1-2-3 दिवसामध्ये आम्ही सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जे आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत, विशेष करून अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या ज्या त्रुटी आहेत, अडचणी आहेत, त्यामध्ये उपस्थित केलेले ज्या सातत्यानं जाणीवपूर्वक दाखले देण्यामध्ये होणारी टाळाटाळ, या संदर्भात एक ठोस निर्णय आम्ही आता करणार आहोत. 29 ऑगस्टच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती तोडगा निघाला का किंवा मग ते आंदोलनावरती ठाम आहेत का? नाही, आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे की शासनाची भूमिका मांडलेली आहे. आम्ही आतापर्यंत केल्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडली आहे. पण त्यांचे मी हे मान्य करतो की त्यांच्या मनात जी चीड आहे की या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे, जे झारीतले शुक्राचार्य आपण ज्याला म्हणतो ते आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. शेवटी समाजासाठी त्यांचं भांडण आहे, समाजासाठी त्यांचा लढा आहे. निस्वार्थीपणे त्यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे, आता त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे, मागण्या मान्य होत आहेत, अंमलबजावणी होत नाही, मूळ त्यांचा रोष आहे. शासन म्हणून आमची ती जबाबदारीच आहे, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे, ही आमची भूमिका जी आहे आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. आता एक मला वाटतं एक नजीकच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही या संदर्भात काही उपाययोजना करतोय आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण आमच्या या शासनाची भूमिका एकदा आपल्यासमोरपर्यंत जे काही भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या अंमलबजावणीतल्या ज्या त्रुटी आपण दाखवलेल्या आहेत त्या निश्चितपणे दूर करू. आणि याच्यामध्ये एकच त्यांची नावची भूमिका एकच, आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नको आहे ना. दुसऱ्याचं आरक्षणामध्ये आम्हाला काही नाही, जे आपण मान्य केलेलं आहे तेच आपण देतो आणि त्यामध्ये राहून आपण हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असेल, विशेष करून आता त्यांनी सातारा गॅजेट किंवा या संदर्भात काही त्यांनी मागणी अंमलबजावणीची मागणी केलेली होती, त्या बाबतीमध्ये आम्ही आता ॲडव्होकेट जनरल यांचं ओपिनियन मागवलेलं आहे. म्हणजे ते एकदा महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आल्यानंतर त्याचाही निर्णय आम्हाला करता येईल. जरांगे पाटील तुमच्या या चर्चेनंतर समाधानी आहेत का? असे आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्ही त्यांना आश्वासित करलेलं आहे. सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही जे शासन निर्णय करतो ते समोर मांडलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आता आपण सगळे मिळूनच पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यांनी सुद्धा मला वाटतं आमच्या विनंतीचा विचार करावा आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी फेरविचार करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे. पण तुम्ही येण्यापूर्वी पाटलांनी असं म्हटलं की शिष्टमंडळ येतंय जातंय चर्चा करतंय वेळ मागतंय 3 वर्ष वेळच मागतंय. शासनाची भूमिका जी वेळोवेळी जी करावं लागते ती आपण केलेली आहे. अनेक निर्णय आपण केलेले आहेत. आता मी मान्य करतो की काही निर्णय अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, काही विलंब झाला असेल, त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. शेवटी मला समाजासाठी ते काम करतात, आमची तीच भूमिका आहे. पण शासन स्तरावर ज्यावेळी अशा काही अडचणी येतात आणि त्याच्यामुळं अंमलबजावणी होत नाही म्हणून त्यांचा जो रोष आहे तो आम्ही मान्यच करतो की त्यांची भूमिका योग्यच आहे. पण त्याच्यावर आता काय आपल्याला तोडगा काढता येईल किंवा अंमलबजावणी कशी वेगाने करता येईल या दृष्टीने मी आता आम्ही कार्यवाही करणार आहोत. नोंदीबाबतच्या आकडेवारी सहमती झाली का? हो, काय चालेल यामध्ये कुणबी आकडे जी 58 लाख नोंदीची आकडेवारी शिंदे समितीने उपलब्ध केली आहे त्या संदर्भात आम्ही सगळी आकडेवारी त्यांना देतो. आता जरांगे पाटिल के 29 तारीख के अनशन की तैयारी हो चुकी है. आज आप चारों लोग आए, क्या सुझाव है? उनसे मेरी काफी विस्तार से बात हो रही है और मैं मानता हूँ कि कुछ खामियां सरकार के निर्णय में उसकी इम्प्लीमेंटेशन में हुई है, उसके चलते काफी रोष है लोगों में. और माननीय जरांगे पाटिल का भी वही कहना है कि अगर निर्णय होते हैं शासन उसके अमलबजावनी करने में एक तो देर होती है या कई जगहों पे जो अधिकारी है उनके लेवल पे एक पर्पसफुली कुछ लोग उसमें अड़चनी निर्माण करते हैं. तो निश्चित रूप में लोगों में जो सरकार के खिलाफ जो रोष है उसके कारण सरकार के खिलाफ तो व्यक्तिगत कुछ नहीं है, लेकिन समाज के लिए जो सरकार ने निर्णय लिया है उसकी अंमलबजावनी शीघ्र गति से होती नहीं, उनका ये आक्षेप है. मानते हैं कि उसमें बदलाव लाने की आवश्यकता है, सुधार करने की आवश्यकता है. उनको हमने उसके बारे में आश्वासित किया है. नहीं, ऐसे हमारी विनती हमें उनके सामने रखी है.
उस 2-3 दिन में जो कोई मामले उन्होंने सामने लाए उसके ऊपर भी कुछ निर्णय कर रहे हैं। 58 और लाख हम समझते हैं कि मैं मानता हूँ कि हमारी वो जो विनंती है हमें वो स्वीकार करेंगे ऐसे मानते हैं। 58 लाख कुणबी नोंदींचे डेटाची त्यांनी मागणी केली होती. हा डेटा सरकार कधीपर्यंत त्यांना सुपूर्द करणार आहे? नाही, आम्ही आता ऑलरेडी त्याची हार्ड कॉपी त्याच्या पेन ड्राईव्हवर सगळा डाटा अपलोड आता हे डाउनलोड केलेला आहे. ती माहिती आपण त्यांना देतो. आपण त्यांना मराठा आरक्षण समितीची बैठक अंतर्वाळी प्रवासी जरंगे पाटलांनी म्हटलं. मग त्या संदर्भात सोबत सामंत साहेबांनी सांगितलं की आम्ही 27 तारखेला परत जरंगे पाटलांची भेट घेऊ. मग परत असं होणार नाही, आता मी त्याच्यावर चर्चा करतोय. पण बैठकीची मागणी आहे त्यांची त्याचा निश्चितपणे विचार करू. होईल की बैठक अंतर्वाळी? आता विचार करू. आता आजच त्यांनी मागणी केली आहे. तर मला बाकी सदस्यांची त्याच्याबद्दल सरकार मधल्या 2 मंत्र्यांवर जरांगे पाटील नाराज आहे. त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? असं आहे की व्यक्तिगत पातळीवर कधी कधी आता मंत्री आम्ही काम करतो. आमच्या अधिकारात आम्ही काही निर्णय करत असतो. त्याच्यामध्ये काही विसंगती आल्या असेल, काही त्रुटी राहिल्या असतील, त्यामुळे काही अडचणी आल्या असतील, काही रोष निर्माण झाला असेल तर निश्चितपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील. राज्याचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब लक्ष घालतील. त्यामुळे मला वाटतं की ज्या काही भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा निश्चितपणे विचार वरच्या वरिष्ठ पातळीवर होईल असं आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. सगळ्यांनी पाहिलं मराठवाड्यामध्ये अधिकारी लोक काम करत नाही. मराठवाड्यामध्ये किती नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत? हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये वितरित झाले? नाही, मला वाटतं सगळी माहिती दिली आहे आपण त्यांना सगळी. आणखी तुम्हाला पाहिजे मी स्वतंत्र ते आम्ही प्रेसवर काढून देऊ. पण काम बऱ्यापैकी सुरू आहे. साधारण दोन्ही आणि उलट लिपी वाचण्यामध्ये लोकांच्या अडचणी होत्या. आम्ही कायमस्वरूपी लिपी वाचक नेमलेले आहेत की त्यामुळे शासन स्तरावर महसूल विभागाला कुठे अडचणी येऊ नये. मला वाटतं काम सुरू आहे, परंतु त्याला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. काही म्हणून म्हटलं की त्याच्या अनेक करोऱ्या आहेत. पण मला खात्री आहे की आमच्या या शासनाच्या प्रयत्नाला मान्य जरंगे पाटील निश्चितपणे प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे. आजच्या बैठकीमध्ये अधिकारी पण काम करत नाही असं सूर निघाला. म्हणून मी मागेच मान्य केलं ना की काही मला दिसतंय काही ठिकाणी आक्षेपार्ह काही लोकांनी वर्तवणूक अधिकारी दिसते आम्ही कारवाई करू. तुम्ही आताच म्हणाला की काही दारिद्र्य शुक्राचार्य कार्य करतायत, ती नेमकी कोण आहे? नाही, अधिकारी म्हटलं मी ज्यांच्यावर जबाबदारी दाखले देण्याची, जात पडताळी दाखले देण्याची. बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही. वडिलांच्या नावावर दाखला आणि मुलाला मिळत नाही. हे कशाला होतं काय? त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच ना. नेमकी काय कारवाई करणार? वारंवार तेच चालू. नाही, असं आहे की एकदा वास्तव समोर आल्यानंतर एकतर त्यांना निलंबित करावं लागेल. त्यांच्या सेवा नियमामध्ये त्यांचे जे नियम आहेत त्याप्रमाणे काही कार्यवाही होईल. पण हे प्रकार गंभीर आहे, याची आम्ही निश्चितपणे दखल घेतली आहे. आणि मला आपल्या माध्यमातून कुठे आम्ही कोणत्या अधिकाराच्या विरुद्ध नाही आहे. व्यवस्था जी निर्माण केली शासनानं ते व्यवस्थित राहून काम करायचं असतं. तर माझी आपल्या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे, अधिकाऱ्यांना सुद्धा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, आपण आपल्या दिलेल्या दायऱ्यामध्ये राहा, काम करा, नियमानं जे काही दाखले देऊ शकतो ते करा. समाजाची हेळसांड होऊ देऊ नका. 29 चला, थँक्यू दादा. परवानगी आम्हाला तर सरकारच्या शिष्टमंडळानं सध्या मनोज जरांगेंची भेट घेतली, चर्चा केली आणि यानंतर जरांगे पाटील आंदोलनाच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. आंदोलनाचा फेरविचार करावा अशी विनंती देखील त्यांनी जरांगे पाटील यांना केलेली आहे. अंमलबजावणीच्या दरम्यान काही कमतरता आणि त्रुटी राहिल्या हे देखील सध्या सरकारच्या शिष्टमंडळानं मान्य केलंय. तर सरकारला बदनाम करण्याची भूमिका आणि तशा पद्धतीचं कामकाज काही अधिकारी करत असल्याचं देखील सरकारच्या शिष्टमंडळानं मान्य केलेलं आहे. ज्या पद्धतीच्या मागण्या मनोज जरांगे पाटील करतायत या सगळ्याची गंभीररित्या दखल सरकारकडून घेतली जाते असंही म्हटलं गेलं आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसात सरकारी पातळीवरती आणखी काही तोडगा निघतो का, उपाययोजना केल्या जातात का या संदर्भात देखील चौकशी करू असं विखे पाटील म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई आणि मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. जरांगे पाटील आता काही बोलतात का, यावरती काही प्रतिक्रिया देणार का, आंदोलनाविषयी काही फेरविचार केला जाणार आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं. बाजूला
माईक कोण घेतले ज्या पद्धतीचा GR मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या नंतर सरकारनं काढलेला होता, त्या GRच्या नंतर त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाहीये. अनेकांना अजूनही कुणबी प्रमाणपत्र मिळालेली नाहीये, तर काही जणांची प्रमाणपत्र रद्द झाली असे आरोपही करण्यात आले. या सगळ्याच्या संदर्भात आता येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार केलाय. या संदर्भात सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटीमध्ये या त्यांच्या गावी जाऊन भेटलं आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे. काही गोष्टी समाधान झालं की नाही? एक मिनिट दादा, एक मिनिट. फॅन बंद करा. हो, नितीन, फॅन बंद करा. माननीय विखे पाटील साहेब, आपले माननीय उदय सामंत साहेबांचे, शंभूराजे साहेब आणि आपले प्रसाद लाड साहेब यांनी येऊन आपल्या मागण्याच्या संदर्भातली सगळी चर्चा केली. आपण त्यांना जे आपलं म्हणणं आहे ते स्पष्टपणानं मीडियाच्या समोरच सांगितलेलं आहे की तुम्ही 58 लाख ज्या नोंदी शोधल्यात कुणबीच्या, ते प्रमाणपत्र सगळे द्या. तुम्ही आतापर्यंत जेवढे वाटप केले आणि राहिलेले सगळे वाटप 28 ऑगस्टच्या आत करा. त्यांनी तेही कबूल केलं की आम्ही सगळे इथून मागं किती दिलेत त्याचा डाटा घेतो आणि इथून पुढं जे द्यायचे राहिले ते सगळे देऊन घेतो. त्यांना 28 ऑगस्टच्या आत आपण ते विषय सांगितला. ज्या मराठा बांधवांनी अर्ज केलेले त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ज्या बांधवांनी व्हॅलिटीसाठी अर्ज केले ते जाणून बुजून जिल्ह्यातले रोखून धरलेत ते सुद्धा आपण सगळ्या व्हॅलिट्या द्या. आपण सातारा संस्थांचा GR काढलाय, याच्यावर पण आपण हैदराबाद संस्थांचा आपण GR काढलाय, त्याच्यावर पण चर्चा केली की तुम्ही GR काढलाय तो खरा काढलाय का खोटा काढलाय ते जरा समाजासमोर स्पष्ट सांगा. तर त्यांचं म्हणणं होतं आम्ही खराच काढलाय. खरा काढलाय तर मग कुणबी प्रमाणपत्र का वाटप होत नाहीये आणि व्हॅलिट्या का दिल्या जात नाही. तर मग आता त्याच्यात काय ते दुरुस्त्या करतो म्हणले. आम्ही हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतो, व्हॅलिट्या सुद्धा द्यायच्या, ती सुद्धा प्रक्रिया करतो. म्हणलं तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बसा, अधिकाऱ्यांना विचारा की तुम्हाला काय अडचणी येत आहेत. कारण सरकार बोलून जाताना अधिकाऱ्याला अडचण येत, अधिकारी पण अडचणीत नाही आले पाहिजे प्रमाणपत्र. त्या विषयावरती चर्चा केली. त्यांनी एक आता GR काढला होता मराठ्यांना ओबीसीच्या सवलती, त्या सवलती सुद्धा लागू झालेल्या नाही. 100% फीस घेतल्यात. मग आता सवलती तर लागू केल्यात, सोयी सुविधा पण नाहीत. परराज्यातल्या पोरात ऍडमिशन घेतलेत. त्या संदर्भातला सुद्धा विषय त्या 28 ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावणी तुम्ही त्याची करून ती लागू करा हे पण सांगितलं आपण. केसेसच्या संदर्भातला विषय झाला की तुम्ही राज्यातल्या केसेस जे आहेत ते मागे घ्या. त्यांनी सांगितलं 1300 काहीतरी घेतल्यात, काहीतरी 68 काय काहीतरी राहिल्यात म्हणजे त्या पण प्रक्रिया आहे. त्यावरही चर्चा आपण पुऱ्या महाराष्ट्रानं तुम्ही पण ऐकली, तेही मागे घेण्याच्या संदर्भातली चर्चा. EWS, ECBC आणि ESBCचे जे पोर आहेत नियुक्त्या झालेले, निवड झालेले, त्यांच्या नियुक्त्याच्या बद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही आता बैठक घेतोय. मला वाटतं उद्या त्याला बैठक घ्यायलाच वाटतं त्या विषयावरती. कॅबिनेटचे काय बैठकीत ते चर्चा करतील. पण MPSCच्या पोरांचा विषय घेतला होता, त्याही विषयात ते मार्ग काढून देतो म्हणून तीही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. माझ्या बलिदान दिलेल्या बांधवांचे निधी आणि नोकरीचा विषय राहिलाय. हे सगळे विषय सुटल्याशिवाय आणि विशेष म्हणजे सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅझेटियरचा GR मला पाहिजे लागू अंमलबजावणीसहित. त्यावरही त्यांनी सांगितलं की तोही काढतो आम्ही अहवाल मागून घेतलाय. आता बघूयात 28 तारखेपर्यंत काय काय करतात. आपण जेवढ्या काय मागण्या या मागण्याच्या संदर्भात त्यांची चर्चा केली. परंतु याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून सांगतो, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या. मला निपटारा काढायचा बरं का. पुन्हा सांगतोय मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला या. मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय. मला ते सरकारला दाखवायचे हे पोर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून. आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील देत नाहीत त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या. म्हणजे कुणाचा विषय मागं राहायला नको. नोंद असून कुणबी प्रमाणपत्र नाही, कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिटी नाही. कोणाच्या चुलत्याला दिली पुतण्याला देत नाहीत, पुतण्याला दिली बहिणीला देत नाहीत. तुमचे ते अर्ज घेऊन या, तिकडे पण अर्ज करा.
अधिकाऱ्यांकडे, तहसीलदारकडे, एसडीएमकडे तुमचे अर्ज करा त्या प्रमाणपत्रासाठी आणि मग इकडे सुद्धा एक त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन या, म्हणजे जेणेकरून आपल्याला सरकारशी बोलता येईल. कोणत्या बांधवांचे व्याज परतावे थांबलेत त्यांनी सुद्धा त्यांचे अर्ज घेऊन 28 ऑगस्टलाच इथं या, कारण आम्हाला ते सगळे जमा करून घ्यायचे, तुमच्याशी चर्चा करायची. मग ते एकदा जमा करून घेतले की 29 पासून सरकार कधी येईल त्यावेळेस ते मार्ग काढून घ्यायचे. कोणत्या विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली. निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं. 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचंय. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागं ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन आंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत. हे माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या. 2-2, 4-4 दिवस कामं बुडू द्या, परंतु हा आयुष्यभराचा विषय. कुणबी प्रमाणपत्राचा काहीच्या फाईल दाबून धरल्यात, काहीच्या नोंदी असून देत नाहीयेत, काहीने अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देत नाहीत. आपण आपले अर्जासह घराने घेऊन या. महाराष्ट्रभरातले जे पोरांचे ऍडमिशन झालेत पुढे त्यांना अडचणी यायला लागल्या. जर विद्यार्थ्यांना येता येत नसेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांना पाठवलं, भावाला पाठवलं तरी अर्ज घेऊन चालतंय. तेच हजर असावं असं काही नाही. विद्यार्थी एखादा निवड झालेला आहे एसीबीसी ईडब्ल्यूएस मधून, त्याला येत नसेल तर त्याच्या घरच्यांना पाठवा, म्हणजे जेणेकरून आमच्या लक्षात येईल की त्याला येता आलं नाही त्याच्या ड्युटीमुळं. परंतु मराठा समाजाने मात्र खडबडून जागे व्हा आणि सामान्य मराठ्यांनी आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी घराच्या बाहेर पडा. तुम्हाला जसं येता येईल तसं या. 29ला या, 30ला या, 1ला या, 2ला या, 4ला, 5ला. पण मराठा यावेळेस राज्यातला घरी राहता कामा नाही. नोकरदान पण, व्यवसाय पण, राजकारणी मराठा पण आणि गरीब मराठा पण. तुम्ही एक मागणी केलेली आहे मराठा आरक्षण समितीची बैठक अंतर्वादी घ्या, त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं? मी मागणी नाही केली, गैरसमज जायला नको. मी त्यांना सांगितलं की उपसमितीचे जेवढे मंत्री आहेत आणि जे अधिकारी आहेत ना, आम्हाला समोर कळू द्या हे म्हणलेलो आहे. मी बैठक लावा नाही म्हणलं तर समजा त्याचा अर्थ बैठकच होतो, पण मी त्यांना सांगितलं आम्हाला समोर कळू द्या. अधिकाऱ्यांना प्रॉब्लेम यायला लागले का सरकारच अडचणीत समाजाला आणायला लागले मराठ्यांना, आणि मराठ्यालाही संदेश जाऊ द्या. आज सरकारनं जर अधिकाऱ्यांना पुऱ्या गोष्टी दिल्यात अंमलबजावणीच्या, तर मग अधिकारी का थांबायला हे आम्ही विचारू. आणि अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटीला, कुणबी प्रमाणपत्र द्यायला, गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला, नोंदीनुसार प्रमाणपत्र द्यायला, त्याला जर काही अडचण येत असेल तर मी अधिकाऱ्यांसाठी म्हणतो सरकारकडून तुमच्यासाठी व्यवस्थित करून घेतो. आणि सरकारच मुद्दाम करत असेल तर ते आम्हाला कळू द्या. आणि सरकार करत नसेल तर अधिकारी करायला लागले सगळं सरकारनं देऊन सुद्धा, हेही कळू द्या. याच्यासाठी तुम्ही आंतरवालीतच अधिकाऱ्यांना बोलवा. खूप धन्यवाद. चर्चेच्या नंतर मनोज जरांगे पाटील हे बोलत होते. सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं. 29 ऑगस्ट पासून त्यांचं आंदोलन सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत त्यांनी या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी सरकारला दिलेली आहे.